अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येत असलेल्या मनपदा ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे एक निष्पाप बालकाच्या जीवावर बेतला आहे। मनपदा येथील 5 वर्षीय अनिकेत अभिजित तायडे या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू पाण्याच्या डबक्यात बुडून झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10 वाजता अनिकेत हा बालवाडीला जाण्यासाठी आपल्या घरून निघाला होता। मात्र बराच वेळ होऊनही तो अंगणवाडीत पोहोचला नाही। कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता तो गावातच असलेल्या एका डबक्यात मृत अवस्थेत आढळून आला। या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे। वारंवार तोंडी आणि लेखी तक्रार करूनही संबंधित डबक्याची योग्य देखभाल न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असा गावकऱ्यांचा आरोप आहे। अनिकेतच्या वडिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा जीव गेला असल्याचा थेट आरोप केला आहे। सध्या ग्रामपंचायतच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची जोरदार मागणी आहे। माझा मुलगा आज सकाळी 10:30ला शाळेत निघाला। शाळेत निघाल्याबद्दल तिकडून वापस आला नाही, तर आम्ही सगळ्या गावामध्ये पाहिलं। अटकळीमध्ये गेलो, निंबोडीमध्ये गेलो, दापुरेमध्ये गेलो, शिरनाथमध्ये शाळेत गेलो, बघायला सगळे इकडे बघितलं, भेटला नाही। घरापाशी मोठा एक डबर आहे, त्याच्यामध्ये सापडला। तर याचे जिम्मेदार कोण? तर याचे जिम्मेदार फक्त एकच आहे, सरपंच, ग्रामपंचायत, हे सगळे जिम्मेदार आहेत। माझी मागणी काहीच नाही आहे। गावातले रस्ते, गावातल्या नाल्या, गावातला विकास हा सगळा आम्हाला पाहिजे। आज माझा मुलगा वारला, उद्या असं नाही झालं पाहिजे की दुसऱ्याचा मुलगा हे झालं पाहिजे म्हणून। नाही त्याच्यावर पहिले 3 दिवसाच्या पहिले एक मुलगा त्या नाल्यातून बाहेर काढला, आणि आज माझा मुलगा त्याच्यात पडला, तर आज पोराला कोणी नव्हतं काढायला, तर माझा मुलगा हा मरण पावला। आज आमच्या गावामध्ये अनिकेत अभिजित तायडे या पोराचा मृत्यू झाला। हा सकाळी शाळेत जात असताना शाळेमध्ये पोचला नाही। आम्ही मॅडमले विचारलं की बा अनिकेत शाळेत आलता का? मॅडमनं नाही म्हटलं। अनिकेतच्या आईनं पुऱ्या गावात पाहिलं, अनिकेत सापडला नाही। नंतर अनिकेतच्या आईनं वावरातून अभिजित, त्याची आजी, आबाजी यायले बोलवून घेतलं। हे सगळेजण वावरातून घरी आले। यांनी सगळ्या येटायात शोध घेतला, तो कुठेही दिसला नाही। नंतर गावातल्या येटायातल्या लोकांनी सुद्धा शोध घेतला। गावातल्या लोकांनी शोध घेताना उमा इंगळे या बाईले तो याच्याच घराच्या समोरील सांडपाण्यात, जे वरचं सांडपाणी आहे, साचलेलं डबर आहे, त्याच्यामध्ये मृत आढळला। त्यांना चप्पल तरंगताना दिसली। त्याने ते चप्पल उचलायला गेले तर त्या मुलाचा पाय आला। जसा मुलाचा पाय आला तसा गावात आरडाओरडा चालू झाला। नंतर सगळेजण आम्ही एका ठिकाणी आलो, खूप रोळ झाला। हा मुलगा याच डबराच्या ठिकाणी 2 दिवसाच्या अगोदर आमच्या गावातला अजून एका व्यक्तीचा मुलगा डुबला होता, तर याच अभिजितने त्या पोराचा जीव वाचवला। आज त्याचा मुलगा मेला, तिथं कोणीच नव्हतं म्हणून त्याचा मृत पडला। आज जर तिथं डबर नसता, आमच्या गावात जर रस्ते नाल्या सगळ्या जर योग्य सुविधा असत्या, तर आज त्याच्या मुलाचा जीव वाचला असता। आम्हाला सगळ्या गावांना एकच दुःख झालं की अनिकेतचा जीव हा नुसतं ग्रामपंचायतच्या बेकायदेशीरपणामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा जीव गेला। हे धन्यवाद।